मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तर तो नेमका कुणाला मिळणार, कोणते लाभार्थी त्यासाठी पात्र राहणार या संदर्भात आपण अगदी कमीत कमी शब्दामध्ये अपडेट घेणार आहोत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुम्हाला आत्ताचा नुकताचा जूनचा 24वा हप्ता मिळालेला पाहिजे। जर तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला आहे तर मग तुम्हाला जुलैचा पण 25वा हप्ता मिळेल। त्यानंतर नंबर 2चा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा DBT स्टेटस ॲक्टिव्ह पाहिजे। काही लाभार्थ्यांचं DBT स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर बँकेची KYC केली आहे का ते पण एकदा तपासा। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा बघा, बँक खात्यामध्ये कोणती छेडछाड केलेली नाही पाहिजे। जसं की बघा काही लाभार्थी विनाकारण त्याच्यामध्ये या बँकेतून त्या बँकेत, त्या बँकेतून ह्या बँकेमध्ये खातं जे आहे त्याला रूपांतरित करत असतात, म्हणजे ह्या बँकेमधून त्या बँकेत, त्या बँकेतून ह्या बँकेत। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा काही लाभार्थी माहीत असताना पण संयुक्त खाते जोडत असतात, त्यामुळे संयुक्त खातं जर जोडलं तर लाभ बंद होतो। त्यामुळे बँक खात्यामध्ये कोणतीही छेडछाड करू नका, नावामध्ये पण काहीही बदल करू नका। जे फॉर्ममध्ये नाव दिलेलं आहे, जे आधार कार्डवर नाव आहे, ज्या नावावर तुम्हाला आतापर्यंत हप्ते आले आहेत तेच नाव ठेवा। त्यानंतर नंबर 4चा मुद्दा अतिशय महत्त्वाचा सांगायला सोबत बघा, जे खातं ज्या खात्यावर तुम्हाला लाभ आला आहे बँकेचा आणि त्या खात्यावर आतापर्यंत जर हप्ते आले असेल तर नावामध्ये छेडछाड करू नका। 4 नंबरचा मुद्दा ज्यांचे वय 65 पेक्षा अधिक झाले असेल तर अशा लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही, ऑटोमॅटिक लाभ बंद होतो। आणि तुम्ही म्हणतात की लाभ कसं काय बंद झाला, जर 65 पेक्षा वर जास्त वय झाला असेल तर निराधार योजना ज्या असतात तर निराधार योजनेसाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर नंबर 5चा मुद्दा नावामध्ये कोणताही बदल केलेला नसावा। बघा मी प्रचंड ठिकाणी ऐकतो आहे काही लाडक्या बहिणी लग्नाच्या अगोदर एक नाव असतं फॉर्म भरताना आणि लग्नाच्या नंतर वेगळं नाव होतं आणि आता KYC केल्यामुळे ऑब्व्हियसली त्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम पण येताना दिसत आहेत। त्यामुळे अशा पद्धतीने जर समजा अत्यावश्यक नसेल तर नावामध्ये म्हणजे थोडंफार जर का तुम्हाला जर असं वाटत असेल की खरंच गरजेचं आहे तर तेव्हा तुम्ही करू शकता, पण बऱ्याचशा वेळेस लाडक्या बहिणींचा लाभ पण थांबतो। असं नाही की नाव बदलल्यामुळे अपडेट केल्यामुळे लाभ थांबतोच, पण मात्र कधी तसं घडतं पण। त्यामुळे माझी विनंती राहील जर शक्य असेल तर तसंच ठेवा, जर शक्य असेल तर, अन्यथा तुमच्यावर आहे ते संपूर्ण। त्यानंतर नंबर 6चा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा, अपात्रच्या जी यादी आहे तर ती नेहमीप्रमाणे अपडेट केली जाते। त्याच्यामध्ये जसं की बघा एखादी लाभार्थी 2 योजनेचा जर लाभ घेत असेल तर त्या योजनेचं नाव कटतं, त्यांच्यातनं त्यांचं नाव कटतं। त्यानंतर एखादी लाभार्थी चुकीच्या पद्धतीने जर का लाभ दाखवला म्हणजे उत्पन्न दाखवला असेल त्यांचा लाभ कटतो। काही लाभार्थी आत्तापर्यंत त्यांचं नाव डिटेक्ट झालं नाही पण त्यांना शेवटी जे आहे त्या यादीमध्ये त्यांचं नाव डिटेक्ट झालं की अपात्र आहे तर तेव्हा देखील त्या अपात्रतेच्या यादीमध्ये नाव जर अपडेट झालं तरी देखील हप्ता मिळत नाही। ह्या 6 कारणामध्ये जे आहे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नसेल, म्हणजे तुमचं जूनचा हप्ता मिळालेला आहे, DBT स्टेटस ॲक्टिव्ह आहे, त्यानंतर बँक खात्यामध्ये कोणतीही छेडछाड केलेली नाही, वय पण 65 पेक्षा कमी आहे, त्यानंतर बघा नावामध्ये कोणताही बदल केलेला नाही, त्यानंतर बघा तुमचं अपात्रतेच्या यादीमध्ये नाव अपडेट नाही झालेलं, म्हणजे मग ऑब्व्हियसली तुम्हाला जुलैचा 25वा हप्ता मिळेल। पण यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट सर्वांनी समजून घ्यायची आहे, काही लाभार्थ्यांना मात्र जुलैचा 25वा हप्ता मिळेल। मग ते कोणते लाभार्थी असतील एका शब्दात सांगतो, ज्यांना 24वा हप्ता काही तांत्रिक कारणामुळे म्हणजे टेक्निकल कारणामुळे मिळाला नव्हता त्या लाभार्थ्यांना पण जुलैचा हप्ता म्हणजे 25वा हप्ता मिळेल। या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता। धन्यवाद।